राजधानी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि या मराठी साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळे पैलू पाहायला मिळत आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल तर आहेच, पण कलाकार जे हुन्नरी कलाकार असतात त्यांनी आपल्या कल्पकतेतून नवीन नवीन प्रकारचे कल्पना मांडण्याचा प्रयत्न केला। मी सध्या जे आहे ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या इथे आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जे फोटोज तयार करण्यात आलेले आहेत हे सगळे फोटो जे आहेत हे AI या टेक्नॉलॉजीच्या आधारावरती तयार करण्यात आलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं अण्णाभाऊ साठेंच्या जीवनामध्ये फार कमी फोटोग्राफ्स सर्वसामान्य माणसांना पाहायला मिळतात, असं असताना त्यांची संपूर्ण जीवनचरित्र फोटोच्या माध्यमातून उलगण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आलेला आहे। AI फोटोग्राफी आहे आणि या AI फोटोग्राफीमध्ये त्यांचे जीवनातले जे प्रमुख टप्पे होते ते देखील मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या सगळ्यामध्ये जर बघितलं आपण तर ज्यांनी हे फोटो तयार केलेले आहेत ते कलाकार माझ्यासोबत आहेत। काय तुमचं नाव आहे? नमस्कार, माझं नाव संजय श्रीधर कांबळे। मी प्रॉपर बार्शी जिल्हा सोलापूर इथून येतोय। पुण्यामधून सगळं काम आता करत असतो। पुण्यात तुमच्या डोक्यात ही कल्पना कशी आली? मुळात व्हिडिओ निर्मिती करणं, युट्यूबच्या माध्यमातून डिजिटल कंटेंट तयार करणं, या सगळ्या याच्यामध्ये जे जे नवीन तंत्रज्ञान येतंय याच्यामध्ये काही ना काही आपण एक्सप्लोर केलं पाहिजे, हा पहिल्यापासूनचा थॉट होता। मग जेव्हा तुम्ही जे फोटो तयार केले या फोटोंबद्दल थोडीशी माहिती, जसं अण्णाभाऊ साठे पोवाडा सादर करतायत, संयुक्त महाराष्ट्र जिंदाबाद, हे कशा पद्धतीने केलं? मुळात अण्णाभाऊ साठेंना आपण मराठी साहित्याचे सम्राट असं म्हणतो। मग हा साहित्याचा जो सम्राट आहे या सम्राटाचं आयुष्य नेमकं कसं असेल, या माणसाच्या आयुष्यात काय काय संघर्ष असेल, काय काय महत्वाचे टप्पे असतील, त्याच्यातला अतिमहत्वाचा टप्पा जो त्यांच्याच दृष्टीने नव्हे तर महाराष्ट्राच्या दृष्टीने तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ। तर या चळवळीमध्ये अण्णाभाऊंच्या पोवाड्यांनी जे काही काम केलंय लोकांना एकत्र आणण्याचं आणि महाराष्ट्राला एकत्र आणण्याचं, ते काम खूप महत्वाचं आहे। ते काम फोटो सांगतो। आणि हे रशिया संदर्भातले अनेक, कारण अण्णाभाऊंच्या संपूर्ण लाईफमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अण्णाभाऊ हे त्यावेळी असे लेखक होते की ज्यांना रशियातील साहित्यिकांनी, रशियातील कामगारांनी, रशियाच्या सरकारने बोलावून घेतलं की आम्हाला या साहित्यिकाला भेटायचंय की जो कामगारांच्या या चळवळीच्या वेदना मांडतोय। त्यामुळे त्यांचा रशियाचा प्रवास हा खूप गाजलेलं, एकतर माझा रशियाचा प्रवास हे अण्णाभाऊंचं गाजलेलं पुस्तक आहे आणि त्या याच्यावरच पूर्ण हे सगळं चित्रीकरण तुम्ही आता बघताय। आणि जर बघितलं फकीराचा उल्लेख इथे करण्यात आलेला आहे। हो हो, फकीरा जागतिक गाजलेली कादंबरी 100%। आणि जवळपास 22-24 भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे अण्णाभाऊंच्या साहित्यांचं। हा पहिला मुद्दा। दुसरी गोष्ट की अलीकडे आपण म्हणतोय की वाचन संस्कृती कमी होते, लोक कमी वाचतायत, तर ज्याला कोणाला वाचनाची सवय लावायची, माझं असं म्हणणं आहे की त्यांनी पहिलं फकीरा वाचली पाहिजे। कारण फकीरा जो वाचतो ना त्याला कधीच साहित्य जड वाटणार नाही, बरोबर, त्याला ते क्लिष्ट वाटणार नाही। आधी नमन माझं शिवबाला, तुम्ही अण्णाभाऊ साठे आणि शिवबांना जोडण्यामागे संकल्पना काय होती? संकल्पना याच्यामध्ये अण्णाभाऊ हे सगळ्यात महत्वाचं शाहीर होते। शाहीर हा कधी शाहिरीची सुरुवात करत असताना गण म्हणतो आणि गण म्हणताना आधी नमन माझं गणपतीला, गणेशाला, ही प्रत्येक शाहिरांनी सांगितलं। अण्णाभाऊ साठे हे पहिले शाहीर होते ज्यांनी आधी नमन माझं शिवबाला हे ते म्हणाले। ही लाईन त्यांनी लिहिली, ही लाईन त्यांनी बोलली त्यांच्या पोवाड्यामध्ये, गाण्यामध्ये। त्यामुळे मी नाही जोडलेले। अण्णाभाऊंनी मुळात शिवाजी महाराजांपासून भरपूर प्रेरणा घेतलेली आहे। ती प्रेरणा कशाची, तर रयतेचं राज्य कसं असावं या बाबतीतली जी महाराजांची भूमिका होती ती अण्णाभाऊंना पटलेली होती। त्यामुळे आधी नमन माझं शिवबाला म्हणून तो फोटो बाबासाहेबांनाही जोडण्याचा प्रयत्न केला। हो हो, कारण अण्णाभाऊंची गीत आहेत, जग बदल घालून घावं, सांगून गेले मला भीमरावं, हे अण्णाभाऊंवरती झालेलं जे गाणं आहे त्या बाबतीत आपण म्हणतो ना अण्णाभाऊंवरती आंबेडकरांचा भरपूर प्रभाव होता। त्यामुळे मग अण्णाभाऊ आणि आंबेडकर जे त्यांचं प्रेरणास्थान आहे, अशी एक आम्ही फोटोची निर्मिती इथं अशी केली। एक प्रकारे तुम्ही अण्णाभाऊंचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न करताय। हो, 100%। कारण काय होतं, एवढा मोठा साहित्यिक आहे आणि आपल्याकडं आपण एक कोट खूप चांगला इंग्रजीमध्ये की ज्या माणसाची इमेज खूप मोठी असते त्या माणसाच्या इमेजेस नसतात शिल्लक। त्यामुळे अण्णाभाऊंचं काम एवढं मोठं आहे साहित्य क्षेत्रातलं, पण त्यांचं मात्र चित्र खूप कमी प्रमाणामध्ये, फोटोज खूप कमी प्रमाणामध्ये होते। मग नेमकं एवढ्या मोठ्या या लेखकाचा, साहित्यिकाचा साधारण चित्रप्रवास कसा असेल या आयडियामधून हा माझा छोटासा प्रयत्न नवीन टेक्नॉलॉजीतनं प्रयत्न करताय। मी त्यांना ट्रिब्यूट देतो हे सगळं अण्णाभाऊंना आणि त्यांच्या सगळ्या कामाला। धन्यवाद। हे होते कलाकार आहेत कांबळेजी। त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की का त्यांची संकल्पना आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट मांडताना त्यांच्या जीवनातील घडामोडी कशा होत्या,
घटना कशा होत्या आणि ते कोणाला प्रेरणास्थान होते हे देखील AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह प्रशांत दास, न्यूज 18 लोकमत.